जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शेतकऱ्यासमवेत शेतात आलेल्या कुत्र्यावर बिबट्याने भर दुपारी हल्ला केलाय। महिला आणि पुरुषांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने कुत्र्याला सोडून दिलाय। एवढा गोंगाटा होऊन देखील बिबट्याने काही काळ जागेवरच उभा थांबला होता। या हल्ल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला असून गळ्याभोवती पत्र्याचा पट्टा असल्यामुळे त्याचे प्राण वाचलेत। ही घटना उमरी बाळापूर येथे बुधवारी घडली। याच परिसरात 1 महिन्यापूर्वी बिबट्याने सुमारे 20 मेंढ्यांसह कोंबड्यांचा फडशा पाडला होता। संदीप होडगर यांचे कुटुंबीय दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास शेतातील मकाची खुरपणी करत होते। यावेळी त्यांचे पाळीव कुत्रे या ठिकाणी आले होते। शिकारीच्या शोधात बसलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला। गोदावरी नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करून त्याची वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी पहाटे कारवाई केली आहे। कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शिवारात केलेल्या कारवाईत 55,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांनी 7 जुलै रोजी कोपरगावात गुटखा व सुगंधी तंबाखूसह टेम्पो असा एकूण 76,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। भरमसाठ परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडल्याने सुपा परिसरातील अनेकांचे सुमारे 400 कोटी रुपये बुडाल्यात जमा आहेत। कारण सुपा येथील सिस्पे कंपनीने गाशा गुंडाळला असून सुमारे 4 महिन्यापासून फक्त लवकरच तुमचे पैसे मिळतील, काळजी करू नका अशा भूलथापा दिल्या जात आहेत। या विरोधात ठेवीदार आक्रमक झाले असून उद्या संबंधित एजंटना जाब विचारणार आहेत। त्यानंतर सुपा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठेवीदारांनी दिली आहे। बुधवारी सर्व ठेवीदार एकत्र येऊन सुपा येथील इन्फोटेक बीकन या शाखेत गेले असता ही शाखा 15 दिवसांपासून बंद असल्याचं ठेवीदारांना दिसलंय। किरकोळ भांडणाच्या कारणावरून प्रियकराने आपल्या साथीदार प्रियसीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला। बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नवनागापूर येथे आनंदनगर भागात प्रेम संबंधातून हा प्रकार घडला। या संदर्भात रंजना परशु रोकडे यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कोपरगाव शहरातील महिलेचे 4 लाख रुपये 90 दिवसात दुप्पट करून देतो असं आमिष दाखवून कोपरगाव शिर्डी व राहता परिसरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ईश्वर प्रसाद सुदाम शिंदे याला कोपरगाव शहर पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केला। शिर्डी येथील ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे फसवणुकीचे प्रकरण ताजे असताना कोपरगावात हा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। दिनांक 12 जुलै 2025 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी असिना असद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ईश्वर प्रसाद सुदाम शेख याने फिर्यादी असिना शेख यांच्यासोबत ओळख निर्माण करून त्यांना विश्वासात घेऊन 90 दिवसात पैसे दुप्पट करून देतो असं सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 2 लाख रुपये रोख व 2 लाख रुपये फोन पे द्वारे असे एकूण 4 लाख रुपये घेतले। त्यानंतर तो पसार झाला। याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे कलम 316 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। तू कोर्टात मुल्ला कटरच्या विरोधात साक्ष देऊ नको, त्याने काहीच केलं नाही असं तू कोर्टात सांग असं म्हणत महिलेला धमकावलंय। तसेच जातीवाचक शिवीगाळ केलेल्या प्रकरणी भाजपाचे प्रकाश चित्ते यांच्यासह 1 जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पुणे येथे राहणाऱ्या महिलेने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मुल्ला कटरच्या विरोधात मी अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय। सदर गुन्ह्याची सुनावणी स्टेशन कोर्टात श्रीरामपूर येथे सुरू आहे। सदर केसच्या बाबतीत माझे श्रीरामपूर येथे जाणे येणे असते। साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वी मी खासगी कामासाठी श्रीरामपूर येथे आले होते। कामकाज आटपून
पुण्याला जाण्यासाठी निघाले असता बस स्टँडकडे जाण्यासाठी मी नेवासा रोडचा बोगदा ओलांडून जात असताना प्रकाश चित्ते माझ्याजवळ आले. मला त्यांनी थांबण्यास सांगितलं असं त्यांनी म्हटलंय. चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या मुख्य सूत्रधारास आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय. भूपेंद्र राजाराम सावळे असे त्याचं नाव आहे. तो नांदुरबार येथे कारागृहात होता. दरम्यान त्याला राहता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करून बुधवारी राहता येथे MPID विशेष न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला न्यायालयाने 9 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ग्राहकांना नाविन्यपूर्ण वित्तीय सेवा व सुविधा देण्यासाठी ख्यातीप्राप्त असलेल्या समता पतसंस्थेने आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. कोल्हार बुद्रुक येथील समता पतसंस्थेमध्ये सेल्फ बँकिंग तसेच घर बसल्या ऑनलाईन मुदत ठेव सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओम प्रकाश तथा काका कोयटे यांनी दिली आहे. ग्राहकांना अशा प्रकारची आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देणारी संपूर्ण महाराष्ट्रातील ही बहुधा पहिलीच एकमेव संस्था असावी. कोल्हार बुद्रुक येथे समता पतसंस्था गेल्या 4 वर्षापूर्वी कार्यरत आहे. संस्थेची स्थापना कोपरगाव येथे 39 वर्षापूर्वी झाली. संस्थेने 1000 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा एव्हाना पार केला आहे. शेवगाव तालुक्यातील शेटके बुद्रुक येथील सुकाळी ते शेटके बुद्रुक या रस्त्याच्या पूर्वेस असणाऱ्या जालिंदर आसाराम क्षीरसागर यांच्यासह 7 ते 8 शेतकरी कुटुंब राहत असलेल्या क्षीरसागर वस्तीकडे गट नंबर 156च्या बांधावरून जात असलेला वडिलोपार्जित वैवाटीचा चालू असलेला शेतरस्ता हा काही दिवसांपूर्वी येथील सूर्यकला काकडे, रावसाहेब काकडे, अनुपम काकडे तसेच शरद काकडे यांनी हा रस्ता ट्रॅक्टरने नांगरून झाडाच्या फांद्या तसेच निरुपयोगी कचरा हा सदर रस्त्यावर टाकून रस्ता हा पूर्णपणे बंद केला असून हा रस्ता बंद केल्याने क्षीरसागर वस्तीवरील शेतकऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच आबालवृद्धांना शेजारीच असणाऱ्या ओढ्याच्या चिखलातून रस्ता शोधत गावात जावं लागतंय. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने क्षीरसागर वस्तीवरील जालिंदर आसाराम क्षीरसागर यांच्यासह 7 ते 8 शेतकऱ्यांनी बुधवार दिनांक 16 रोजी शेवगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे रस्ता खुला करून देण्याची मागणी केली असून रस्ता खुला न केल्यास शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी शेवगाव तहसील कार्यालयापुढे सहकुटुंब तसेच गुराढोरांसह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील क्षीरसागर वस्तीवरील जालिंदर आसाराम क्षीरसागर यांच्यासह 7 ते 8 शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला. मी सागर आत्माराम क्षीरसागर शेकटे बुद्रुक गावचा रहिवासी आहे. आमच्या शेताला जाणारा रस्ता जो वडिलोपार्जित होता, पूर्वज त्या रस्त्याने वापर करत होते, पण अचानक काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने आडमुठेपणाची भूमिका घेऊन तिथे खड्डा खांदून तिथे आडवे गोष्टी तिथे टाकलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आत्ता वड्यातून प्रवास करावा लागतो. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी होतात. एखादा जर व्यक्ती आजारी पडली तर त्याला पाणी असेल तर पाटकुळी नेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण तिथे बैलगाडीसुद्धा त्याच्या क्षेत्रातनं जाता येणार नाही. ओढा तर हा पावसाळ्यात बंदच असणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघून आमचा कोणीही क्षीरसागर परिवारापैकी कोणीही पावसाच्या पाण्याने वाहून जाऊ नये इथपर्यंतची वाट पाहावी नाही अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि हा प्रश्न माननीय तहसीलदार साहेबांनी त्वरित मार्गी लावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. अन्यथा तुम्ही काय करणार? अन्यथा येत्या 23 तारखेला अन्यथा येत्या 25 तारखेला तहसील कार्यालयामध्ये थोड्या वेगळ्याच पद्धतीच्या आंदोलनाने आम्ही सुरुवात करून जोपर्यंत आमचा रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही अशी यामार्फत मी सांगू शकतो. मी जालिंदर आसाराम क्षीरसागर राहणार शेकटे बुद्रुक. आमचा रस्ता वडिलोपार्जित रावसाहेब भगवान काकडे यांनी अडवला आहे. सध्या आम्ही ओढ्याने जात आहेत.
ओढ्याला पाणी आल्यावर नंतर आम्हाला जाता येणार नाही. जर रस्ता प्रशासनाने काढून नाही दिला तर आम्ही आंदोलन करू. श्री क्षीरसागर पहिला रस्ता चांगला होता तो बुजविला. आता आम्हाला वड्यातून जावं लागतं. चिखल काटे पाऊस आल्यावर आम्हाला प्रॉब्लेम होतो. वड्यात पाणी असतं आणि आम्हाला आमची शाळा बुडते. मी धनश्री क्षीरसागर वस्ती इथून जायला खूप प्रॉब्लेम होतो आणि चिखल काटे पाणी असतं आणि आमची शाळा पण बुडती. पहिला रस्ता होता तिथून पण बंद केला लोकांनी. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथे संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.